घुरे दादांनी पण हातमजुरीवरती हा संसार ओढला आणि एका पतीला जर अशा पत्नीची खंबीर साथ मिळाली ना तर माणूस जग जिंकून घेतो. पण मग पत्नी पण तशी धर्मचारिणी असली पाहिजे, आदर्श गृहिणी असली पाहिजे आणि ते सारे गुणवैशिष्ट्य या आईमध्ये होते. आज 5 बहिणींमधला एक दुवा नाही आपल्यात. घरासह दीर दिराणी पुतणे कुटुंब या सर्वांना ही माऊली जपत आली. कुटुंबाला हिंमत देणारी ही एक खरं तर आई होती. घाबरू नका, तू चाल पुढं, अशी हिंमत देणारी ही आई होती. आणि कधीही तिने कुणाचा उत्साह खचवलेला नाही. म्हणून मला ही आई आदर्श वाटते. तिनं नाती गोती माणूस पण जपलं. आज आणि एक गोष्ट, या माऊलीला हे जे सुख लाभलं ना ते तिच्या सासू सासऱ्यांमुळे. त्यांची सेवा तिने केली आणि सुनई अशी भेटली विजयालक्ष्मी की या माऊलीनं आपल्या सासूमध्ये आई शोधली. आई पण जपलं तिचं आणि त्या आईने पण आपल्या या सुनेमध्ये लेक पाहिली. नाही तर आपण पाहतो घराघरामध्ये सासू आणि सुनेमधलं अंतर, सासू सुनेमधला वाद, छोटीशी गोष्ट राईचा पर्वत करतात. पण या ठिकाणी मला एक सुंदर पर्व दिसून आलं आई आणि सुनेचं, आणि म्हणून मला ही आई आदर्श वाटते. मित्रहो, राजस्थानी आचारीकडे वाढपी म्हणून महिला पुरवण्याचं काम माऊली करायची. आजकाल प्रत्येक कामात आपण कमिशन पाहतो, पण या माऊलीचा दुसरा गुण हा आहे, तिने कमिशन पाहिलं नाही. तिने फक्त पाहिली सेवा पाहिली की आपण 2-4 महिलांना रोजगार देऊ शकतो, त्यांच्या हाताला काम देऊ शकतो. ती सांगायची आज या ठिकाणी उत्तर कार्य आहे, लग्न आहे, 10 महिला मला हव्या आहेत, तुम्ही तयार असाल तर चला उद्या सकाळी. आम्ही कमिशन शोधतो, पण तिनं कमिशन नाही शोधलं, तिनं रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणून मला ही आदर्श वाटते. आणि ती 10 महिलांना रोजगार द्यायची आणि स्वतःही राबायची, आणि म्हणून रोज हे घर हसर असायचं. सून विजया खरोखरच काबिले तारीफ आहे. आदर्श सून कशी असावी, आदर्श आई कशी असावी, आदर्श सासू कशी असावी, आदर्श आजी कसे असावी, तर ती शकुंतला मावशीसारखी असावी. आणि आदर्श सून खरंच विजयालक्ष्मी. मी तर आईला एक शब्द, एक शीर्षक देऊ इच्छितो. ही आई म्हणजे संघर्षशील योद्धा होती. मुलगा गजानन यानं, सुनेनं, सर्वांनी माऊलीची सेवा केली. आमचा गजानन भाऊ शब्दप्रमाण मानतो, आईला शब्दप्रमाण मानायचा. आणि असा हा गोड परिवार. या माऊलीला 4 बहिणी, 2 भाऊ. आशा राजेंद्र देव मालेगाव, संगीता बाळकृष्ण येवली पातोंडा, चित्रा मधुकर देव, सौ चंद्रकला राजेंद्र मेखे सायगाव, भाऊ संजय छगन वाणी, मनोज छगन वाणी. असा हा त्यांचा कुटुंब कबिला. दीर दिराणी हा सारा, दीर दत्तात्रय भुरे, मधुकर भुरे आणि संबंध हा परिवार. आज या ठिकाणी राजेंद्र देव परिवारातर्फे तिला, या माऊलीला आपण आदरांजली वाहूया. नंदुरबार, शहादा, धुळे, तळोदा, नाशिक, सोलापूर या भागातून नातेवाईक या माऊलीच्या या दुःखात सहभागी व्हायला आलेले आहेत. श्री पद्मालय व्यापारी नागरी सहकारी संस्था पतपेढी, ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत सुधाकर नाना शिरोडे, आशापुरी प्रोव्हिजनचे जे संचालक देखील आहेत, त्यांनी पण आपल्या शोकभावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. श्री पद्मालय व्यापारी पतपेढी संस्थेचे चेअरमन देवेंद्र शांताराम येवले, लाड शाखीय वाणी महिला मंडळ अध्यक्ष शालिनी कोठावदे मॅडम आणि कोठावदे गुरुजी, आणि लाड शाखीय वाणी समाज एरंडोल धरणगाव आणि श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था धरणगाव यांनी आपल्या शोकभावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. दुःखाची तीव्रता हे कुटुंब अनुभवतो आहे. आमची दीपाली असेल, गजानन भाऊ असेल, संबंध परिवार असेल, अजून या दुःखातून तो सावरलेला नाही आणि सावरणारही नाही. आपण म्हणतो, लोक म्हणतात की दुःख माणसाने माणूस गेल्यानंतर विसरलं पाहिजे. नाही विसरता येतो. आई